कसे आहात सगळे? नमस्कार. ऑल. नमस्कार. अजित. आपलं आपलं साप्ताहिक टेम्परेचर चेक करूया. मागच्या आठवड्यात मागच्या आठवड्यातलं तरी तापमान किती होतं? तुम्ही सांगितलं होतं 40. नागपूरमध्ये किती आहे अक्का मावशी? नागपूरमध्ये किती आहे तापमान? 41-42. 41-42. पुण्यामध्ये ऐकून नाही आलं. काय काय? जवळपास. जवळपासच का? बर. हा पुढे आहे पण मागं नाही. अच्छा, बर. बँगलोरचं टेम्परेचर तेवढंच आहे मागच्या वेळेला सांगितलेलं 34. त्या 34च्या पुढे हलत नाही, विच इज गुड. अजून जास्त हलत पण नाही. आमचे 40 पार झालं आहे. 40 पार झालेला आहे. बरोबर बरोबर. चला मग करूया सुरुवात 10व्या अध्यायाला ओंकारापासून. हो. ओके. चला आता आपण सुरुवात करूया 10वा अध्याय. आतापर्यंत आपले 9 अध्याय झाले आणि सुरुवात आपण केली होती अर्जुन विषाद योग, पहिला अध्याय, जिथे आपण पूर्ण स्टोरीची सुरुवात कुठे होते? महाभारत. कौरव आणि पांडव दोघांचं युद्ध, दोन्ही ठिकाणचे योद्धे सगळे सज्ज आहेत. कृष्ण आणि अर्जुन त्यांच्या रथावर सुद्धा सज्ज आहेत. मग अर्जुन सांगतो दोन्ही सेनयोर उभयोर मध्ये माझा रथ घेऊन जा, मला बघायचं आहे दोन्ही साईड्स. मग तिथे गेल्यावर आपले सगळे आप्तजन दिसतात आणि मग त्याच्या समोर सगळे प्रश्न उभे होतात. त्याला वाटतं की आपण युद्ध न करावं. तर ती सगळी समरी आपल्या समोर इथे येणार आहे. तर आपण सुरुवात करूयात 10व्या अध्यायाला. तर कोण वाचेल पहिल्या 10 ओव्या? मी वाचते. हा, वाचा वाचा. नमो विषद बोध विद्या श्री विद्या हा झालं झालं झालं. अच्छा, श्री गणेशाय नमः. नमो विषद बोध विद्या विद्यारविंद प्रबोधा परामेय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्य अपरिमिता परमवीर्या तरुणतर सूर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मंगळमणि निधान सज्जन नवन चंदना आराध्य लिंगा नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्र श्रुती सारस मुद्रा मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवे कुंभ भंजना विश्वाद भव भुवना श्री गुरुराया तुमचा अनुग्रहो गणेशो जय दे आपुला सौरसो तै सारस्वती प्रवेशो बाळ काही आथी जी दैविकी उदार वाचा जे उद्देशू दे नाभिकाराच्या तै नवरस सुधाब्दीचा थावो लाभे. कुठपर्यंत वाचायचंय? 10. 10. हा. जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुके याते अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबंध होडा हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुके तो जीवची परी तुके महेश जे महिमेचे करणे ते वाचा बळे वानुमे कवणे का सूर्याची अंगा उठणे लागत असे. चला, धन्यवाद. तर आतापर्यंत आपण या ज्या 10 ओव्या बघितल्या, तर एक सेकंड.
माझा आवाज सगळ्यांना येतोय व्यवस्थित, दिसतोय हो व्यवस्थित? हो येत येतो. आहे. मला दाखवत आहे लो बँडविड्थ म्हणून विचार. बरं, नाही नाही तर या ओव्यांच्या अभ्यासामध्ये मला असं आढळलं, खूप ठिकाणी असं लिहिलेलं आहे की या ज्या पहिल्या 5 ओव्या आहेत, नमो विशद बोध विद्धा, तिथून सुरू होऊन तुमचा अनुग्रहो गणेशू बाळकही आथी, इथपर्यंत या ज्या 5 ओव्या आहेत, या 5 ओव्या जर आपण रोज म्हटल्या 11 वेळा, कोणी म्हणतं 21 वेळा, तर त्यांनी पाठीचे किंवा मणक्याचे आजार बरे होऊ शकतात, गुडघे दुखाचे थांबू शकतात, असं हो सुद्धा मी ऐकलेलं आहे. आणि असे खूप सारे पण तुम्हाला प्रवचनामध्ये ऐकायला मिळेल की ज्ञानेश्वरीच्या स्पेसिफिक काही ओव्या, काही काही अध्यायांमधल्या त्याचा एक मेडिकल उपयोग सुद्धा सांगितलेला आहे. तर त्यापैकी वाचन करताना असं आढळलं की या अध्यायातल्या या 5 ओव्यांबद्दल खूप लोकांनी सांगितलंय. अर्थात ओव्यांचा असा उपयोग म्हणजे थोडस आपण जे म्हणतो की निष्काम कर्मयोग किंवा निष्काम भक्ती, त्याच्या विरुद्ध जाईल की आपल्याला काहीतरी हवंय म्हणून आपण ते ओव्या वाचायच्या, परंतु याचा औषध म्हणून सुद्धा उपयोग होऊ शकतो. आय थॉट हे सगळ्यांसोबत मी शेअर करावं. तुमचा तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघू शकता आणि सगळ्यांना कळवा की तुम्हाला जर याचा काही अनुभव आला तर नक्कीच ऐकायला आवडेल. आता आपण बघाल की या ज्या पहिल्या 5 ओव्या आहेत, याच्यामध्ये माऊलींनी काय शब्द बनवलेत बघा. पहिलंच नमो विशद बोध विद्धा, असं काही, जसं काही आता माऊलींना असं वाटतंय की बहुत हो गया सिंपल, अब थोडासा ऍडव्हान्स करते. आणि मग आता आपल्याला माऊलींनी खरोखर दाखवलं की त्यांचा शब्द भांडार किती रिच आहे, किती त्यामध्ये वैभव आहे. तर तुम्ही आता या 5 ओव्यांमधले फक्त शब्द तुम्ही अंडरलाईन करून ठेवा. विशद बोध विद्धा, त्याचा अर्थ आहे स्पष्ट बोध करण्यात चतुर. तर तुमच्या पूर्ण एज्युकेशन मध्ये तुम्हाला असे कुठले सर मॅडम आठवतात का की ज्यांना तुम्ही म्हणू शकता विशद बोध विद्धा? आम्हाला ज्या भगवद्गीता शिकवायच्या ना बाई, हा तर त्या व्यवस्थित त्यांना प्रवचन करण्याची सुद्धा करायच्या त्या. त्यामुळे तर खूप चांगल्या पद्धतीनं कोड करून ते सांगू शकायच्या. जहागीरदार म्हणून होत्या. अच्छा, मग आपण त्या जहागीरदार मॅडमला म्हणू शकतो, त्या होत्या विशद बोध विद्धा. अजून कोणी काही? मी नुमवीत होतो, आमच्या शाळेत डॉक्टर व्ही ए कुलकर्णी म्हणून होते. ते मराठी इतकं सुंदर शिकवायचे आणि पसायरांतर इतकं सुंदर शिकवायचे. आता मला एकदम त्यांची आठवण झाली की किती तो माणूस हर हुन्नरी होता आणि ज्ञानेश्वरीवर त्यांनी पीएचडी केली होती. हो अरे का? वा. उत्तम उत्तम, नक्कीच. चला, मग ते तुमचे ते सर सुद्धा विशद बोध विद्धा. आता मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो त्यावेळी मी डायरेक्टली सेकंड इयरला ऍडमिशन घेतली होती, आणि माझं सेकंड इयर म्हणजे अगदी माझा अभिमन्यू झाला होता. चारी साईडनी सगळ्या सब्जेक्ट असे छुरे भोकले होते. परंतु अडचणी. थर्ड इयरला मी जेव्हा गेलो तेव्हा तिथे आमचे पाठक सर होते. त्यांनी जेव्हा नेटवर्किंग शिकवायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा थोडासा असा एक प्रकाश की ज्योती, आपल्याकडे दूरदर्शन मध्ये ती ऍड यायची बघा, सूरज की असं काहीतरी गाणं होतं ना एक, तसंच एकदम. मग त्यांना मी हे विशेषण देऊ शकतो, विशद बोध विद्धा. तर मला वाटतं आपल्या ज्ञानेश्वरीच्या पूर्ण अभ्यासामध्ये हा पहिला शब्द घ्या, वापर करा, आणि तुमच्या आजूबाजूवरती जरा हा यूज करून बघा, बघा कसं वाटतंय त्यांना, विशद बोध विद्धा. आणि अनिकेत तू पण आहेस. अरे मी अनिकेत तुला म्हणणारच होती तू आता. पण आहेस. अनिकेत, मी आता हे वाक्य मीच बोलणार होते. अगदी बरोबर. आमच्यासाठी तू पण तेच आहे, विशद बोध विद्या. आपले 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 माऊली, धन्यवाद धन्यवाद, आपले माऊली आहेत आपल्या सगळ्यांसाठी. विशद बोध विद्धा. आता पुढचा शब्द बघा, विद्यारविंद प्रबोधा, म्हणजे विद्या अरविंद प्रबोधा, 3 शब्द एकत्र करून आहेत. जे आज जसं आपण एखाद्या दिवाळीसाठी आपण जेव्हा एखादा स्वीटचा बॉक्स घेतो आणि त्यामध्ये आपल्याला एक लाडू मिळतो, एक कधी चकली मिळते, त्यात काय काय वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असतात. त्याचप्रमाणे माऊलींनी आपल्यासाठी या सगळ्या ओव्यांची एक थाळी सजवलेली आहे.
आता फक्त आपल्याला मार्वल करायचं की तिथे काय काय आपल्याला मिळणार आहे रत्न. तर दुसरं रत्न बघा, विद्यारविंद प्रबोधा, म्हणजे विद्यारूप कमळाला विकसित करणारा तो सूर्य. म्हणजे आपल्या मनामध्ये असलेलं जे विद्येचं एक छोटस पाकळी होती किंवा रोप होतं, आता त्याला कळी होती, कळी. आपल्या मनातल्या त्या कळीला उमलवणारा कोण, तर तो श्री गुरु. आणि ही सगळी नावं गुरूंसाठी आहेत. तर माऊलींनी या स्पेशल मुवमेंट जो आहे, उत्तरार्धाचा जो सुरुवात आहे, ती माऊलींनी पूर्ण डेडिकेशन केलेलं आहे त्यांच्या गुरूंना, निवृत्तीनाथांना. म्हणून विशद बोध विद्या विद्यारविंद प्रबोधा, की त्यांच्या त्या गुरूंच्या प्रभावामुळे तुमच्या मनातली जी विद्या आहे ती उमलित होईल. मग म्हटलंय पराप्रमेय प्रमदा. पराप्रमेय प्रमदा म्हणजे स्त्री इथे म्हटलेला आहे, किंवा परावाणीचा विषय म्हणजे स्वरूप स्थिती. आता आपल्या ज्या वाणी असतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाणी असतात. परा, मध्यमा, पश्यंती आणि वैखरी, अशा 4 प्रकारच्या वाणी. येस वसुदेवजी. नमो विशद बोध विदग्धा असा विदग्धा शब्द आहे का? विदग्धा. धन्यवाद. बघा प्रोनाउन्सिएशन आपल्याला वाचायला मिळतं, पण प्रोनाउन्सिएशन विदग्धा. ठीक आहे. नमो विशद बोध विदग्धा विद्या वर आघात द्यायचा गचा, द वर आघात द्यायचा गचा, दग्धा. हे ग आहे का? हा दग्धा. दग्धा. ओ विदग्धा, विदग्धा, विशद बोध विदग्धा. अच्छा, प्रतीका माझ्या इथे जे लिहिलंय त्यानुसार विग्धा, शेवटी दा लिहिलेला आहे. परंतु त्याचा अर्थ त्यांनी तो सांगितलाय की स्पष्ट बोध करण्यात चतुर, म्हणजेच काय, विशद बोध विग्धा. आणि पराप्रमेय प्रमदा. आता हे पराप्रमेय म्हणजे काय, की परा ही जी वाणी आहे, आता परा, मध्यमा, पश्यंती आणि वैखरी. आता ते वैखरी म्हणजे आपण जे बोलतो ती झाली वैखरी. तर जसं पुढे वैखरी राम आधी वदावा, असं आपण जे म्हणतो मनाच्या श्लोकांमध्ये, ते पुढे वैखरी राम आधी वदावा म्हणजेच सकाळी उठल्या उठल्या कुठलाही विचार याच्या आधी रामाचा विचार मनामध्ये येऊ दे, किंवा रामाचं नाव मुखातून निघू दे, म्हणून पुढे वैखरी राम आधी वदावा. तर तशाच प्रमाणे की जे गुरु तुम्हाला त्या परावाणीचा अनुभव करून देण्यामध्ये चतुर आहेत, असे जे गुरु, त्यांना सुद्धा माऊलींनी नमस्कार केलाय. मग म्हटलंय विलासिया. तर पराप्रमेय प्रमदा विलासिया हे 2 शब्द एकत्र आहेत, की त्या परावाणीशी विलास करणारे असे ते कोण, ते माझे श्री गुरु. मग म्हटलंय नमो संसार तमसूर्या. या संसार रूपी अंधकारामध्ये जे मला सूर्याप्रमाणे भासतात ते कोण, संसार तम सूर्या लालन लीला. नमो संसार तम सूर्य अपरिमित परमवीर्या, अपरिमित परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला. म्हणजेच काय, की अहो संसार रूपी अंधकाराचा नाश करणाऱ्या सूर्या, अगाध निरुपम सामर्थ्य असलेल्या. आणि अगाध आणि निरुपम म्हणजेच काय, की त्यांचं सामर्थ्य किती आहे याचा तुम्हाला एक्झॅक्टली ठाऊक येऊ शकत नाही, म्हणून अगाध सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. आणि तारुण्याच्या भरात असणाऱ्या तूर्य अवस्थेकडे, म्हणजे ज्ञानरूपाची जी ही सगळ्यात उच्च अवस्था असते, त्याच्याकडे लीलेने त्याची पालन करणारे ही ज्यांची क्रीडा आहे, अशा आपल्याला नमस्कार असो. म्हणजेच काय, त्यांच्या सर्व शिष्यांना ज्ञान मिळवून देणे आणि त्यांना तूर्य अवस्थेपर्यंत नेणे ही त्यांची क्रीडा आहे. जसं संध्याकाळी मुलं खेळायला जातात आणि रोज ते गेम्स खेळतात, दे गेट बेटर इन दोज गेम्स, त्याचप्रमाणे हे जे गुरु आहेत हे त्यांच्या शिष्यांना तूर्य अवस्थेपर्यंत घेऊन जातात क्रीडा भावाने. मग म्हटलंय नमो जगद अखिल पालना मंगळ मणी निधाना सज्जन वन चंदना आराध्य लिंगा. म्हणजे अखिल जगाचे पालन करणाऱ्या कल्याणकारक रत्नांचा ठेवा आणि संतरूपी वनात चंदनासम श्रेष्ठ, संतरूपी वनात चंदनासम श्रेष्ठ.
म्हणजेच काय की संत रूपी वन, म्हणजेच काय की त्या वनामध्ये जी जी झाडं असतील ते सर्व झाडं म्हणजे एक एक संत. पण त्या सगळ्या संतांमध्ये जे चंदनाचं झाड आहे म्हणजे स्पेशल, ते कोण आहेत? माझे गुरु आहेत. म्हणजे संतांचा पण आदर आणि गुरूंचा तर स्पेशल आदर. मग पुढे म्हटलंय नमो चतुरचित्त चकोर चंद्र. आता बघा इथे च शब्द 4 वेळा आलाय. नमो चतुर चित्त चकोर चंद्र. व्हेरी डिफिकल्ट टू क्रिएट दिस काइंड ऑफ वर्ड की नमो चतुरचित्त चकोर चंद्र. मग म्हटलंय आत्म अनुभव नरेंद्र श्रुती सागर समुद्र श्रुती सार समुद्र मनमथ मनमथा. मनमथ मनमथा. तर याचा अर्थ काय आहे? चतुर चित्त रूपी चकोराला आनंद देणाऱ्या चंद्रा. चतुर चित्त रूपी चकोराला आनंद देणाऱ्या चंद्र. आता हा चकोर नावाचा जो एक पक्षी असतो, तो पक्षी फक्त चंदनाचं जे काही, चंदनाचं नाही, चंद्राचं जे चांदणं येतं किंवा त्याचा लाईट येतो त्या लाईटवरच तो फक्त जिवंत असतो. म्हणजेच काय की त्या पक्षाला तुम्ही दुसरं काहीही खायला दिलं तरी तो खाणार नाही, तो चंद्रप्रकाश सोडून. त्याप्रमाणे जो कोणी चतुर चित्ताचा असेल त्यांना काय आवडेल? त्यांना फक्त ब्रह्मज्ञानच फक्त खायला आवडेल. मग अशा सर्व लोकांसाठीचा चंद्र कोण आहे? तर आमचे श्री गुरु आहे. मग त्यांनी जे दिलेलं ज्ञान आहे त्या सर्व चतुर लोकांना आवडेल, असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. मग पुढे म्हटलंय ब्रह्म अनुभवाचा राजा. ब्रह्म अनुभवाचा राजा म्हणजेच काय की खूप साऱ्या लोकांनी ब्रह्म अनुभव घेतलाय, परंतु ज्यांचा ब्रह्म अनुभव सगळ्यात बेस्ट म्हणजे ते कोण? त्यांचा राजा. मग म्हटलंय वेद गुणांच्या समुद्र. आता वेद गुणांचा समुद्र इथे म्हणजे काय? श्रुती सार समुद्र. आता श्रुतींचा सार, आता समजा आपण आता उन्हाळा आलाय, उन्हाळ्यामध्ये तुम्ही सगळ्या आता बॉटल्स येतात ना त्या सगळ्या सिरपवाल्या, लेमन सिरप असतं, 2 ड्रॉप फक्त टाकले की त्याचं पटकन लिंबू पाणी बनतं, बरोबर? मग तो त्या 100 लिंबांचा काढलेला जो सार आहे तो कुठे आला? त्या एका बॉटल मध्ये आला. अशा हजारो वेदांचा जेव्हा सार काढू तेव्हा जो समुद्र बनेल त्या ज्ञानाचा, तो समुद्र म्हणजे कोण? तर माझे श्री गुरु. असा तो. म्हणून इथे शब्दाचा अर्थ जास्त गहन आहे अजून. श्रुती सार समुद्र. मग म्हटलंय मनमथ मनमथा. आता याचा अर्थ सांगितलेला आहे की कामाला मोहित करणाऱ्या कामा किंवा मदनाचा गर्वहरण करणारे जे आहेत ते. म्हणजेच काय की काम ज्यांना सतवू शकत नाही असे जे कोण? माझे गुरु. मनमथ मनमथा. मग म्हटलंय आता पुढचा शब्द बघा, 7वा शब्द नमो सुभाव भजन भाजना. नमो सुभाव भजन भाजना. याचा अर्थ काय आहे? शुद्ध भावनेने भजनाला योग्य. ओके, याचा अर्थ काय आहे? शुद्ध भावनेने भजनाला योग्य. नमो सुभाव भजन भाजना. सुभाव म्हणजे चांगला भाव, भजन करण्यासाठी, भाजन म्हणजे योग्य. नमो सुभाव भजन भाजना. अजून भ संपलेला नाही. आता पुढचा शब्द बघा, भवे भकुंभ भंजना. म्हणून बघा एकदा, भवे भकुंभ भंजना. असं वाटतंय असं वाटतंय की तो शंकरांचं कुठलं स्तोत्र? तांडव स्तोत्र. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले लंबितम. त्याप्रमाणे वाटतंय. भवे भकुंभ भंजना. भवे भकुंभ भंजना. भवे भकुंभ भंजना. नमो सुभाव भजन भाजना भवे भकुंभ भंजना. एकत्र दोन्ही वर्ड एक टोन मधले आहेत. श्री गुरुराया. मग पुढे म्हटलंय पुढे विश्व उद्भव भुवना. विश्वोद्भव भुवना. परत भ आला. म्हणजे या पूर्ण श्लोकामध्ये भ हा जो एक आपला स्वर आहे, या स्वरावरती माऊलींनी भर दिलेला आहे. विश्व उद्भव भुवना श्री गुरुराया. आता पुढचा, आता बघा या सगळ्या ओव्या
खरोखर त्या एखाद्या मंत्र रूपासारख्याच लिहिलेल्या आहेत. हो. बरोबर. माऊली जसं नेहमी सोप्पं सोप्पं लिहितात तसं सोप्पं सोप्पं नाहीये. म्हणूनच नाही. लोकांनी याची तारीफ सुद्धा केलेली आहे की त्यांनी याला असं मंत्र म्हणूनच वापरलेलं आहे या 5ही ओव्यांना. त्यामुळे मला वाटतं अतिशय सुंदर हा अनुभव, आणि आपण सगळ्यांनी एकांतामध्ये बसून या 5 ते 6 वेळा वाचाव्यात असं आपण एक निग्रह करू. आणि उद्या सकाळी तुम्ही हे नक्कीच करून बघा. आता आपण पुढे जाऊ. तुमचा अनुग्रहो गणेशू, जय दे आपुला सौरसू, तै सारस्वती प्रवेशू बाळकाही आथी. म्हणजे आपला अनुग्रह रूपी गणेशाचा जर एखाद्या बालकाला प्रसाद मिळेल तर त्याचा सर्व विद्यांमध्ये सहज प्रवेश होईल. आता इथे माऊलींनी सांगताना कसं उलट सांगितलंय बघा. एरवी विद्या एका मुलामध्ये प्रवेश करते, इथे मुलगाच विद्येमध्ये प्रवेश करतोय. आणि एका विद्येत नाही, सगळ्या विद्यांमध्ये प्रवेश करतोय. म्हणजे तो मुलगा मोठा, विद्या छोटी असं झालं. आणि हे सगळं कोणामुळे? त्या गणेशामुळे. मग असे हे गणेश कोण आहेत? तर माझे गुरु आहेत. म्हणून माऊलींनी त्यांच्या गुरूंचं सुद्धा स्तवन इथे केलेलं आहे की माझे गुरु किती श्रेष्ठ आहेत हे दाखवण्यासाठी. जी दैविकी उदार वाचा, जै उद्देशू दे नाभिकाराचा. नाभिकार म्हणजे अभय वचनाचा. तै नवरस सुधाब्धीचा थावो लाभे. म्हणजे आपल्या उदार वाणीने जर एखाद्याला अभय वचन दिले तर नवरस रूपी अमृत समुद्राचा त्याला ठाव लागतो. आता इथे आपण मागच्या वेळेला काय बघितलं होतं? आपण आता गुगल पण केलं होतं याच्याबद्दल. नवरस बघितले होते ना आपण? बरोबर, नवरस बघितले होते. मग आपण अष्टांग सात्विक भाव सुद्धा बघितले होते. तर हे जे सगळे 9 रस आहेत, ते 9 रसांचा पूर्ण पूर येऊ शकतो जर गुरुरूपी भगवंतांनी जर त्यावरती प्रसाद दिला तर. मग पुढे म्हटलंय की जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी. वागेश्वरी म्हणजे काय? सरस्वती. आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, जरी मुके याते अंगीकारी, तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. प्रबंधू होडा म्हणजे मौजेने वादविवाद करेल. म्हणजेच काय की एखादा जर मुका व्यक्ती असेल, ज्याला काहीच बोलता येत नाही, आजपर्यंत त्यांनी काहीही बोललेलं नाही, परंतु गुरूंनी जर त्यावरती जर उपकार केला किंवा त्यांना प्रसाद दिला तर तो व्यक्ती इतका स्मार्ट होऊ शकतो की तो विद्या वाचस्पतीशी किंवा तो बृहस्पतीशी सुद्धा वादविवाद करू शकतो. इतकी त्याची पॉवर वाढू शकते. मग म्हटलंय हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुके, तो जीवची परी तुके महेशसी. एवढे जिये महिमेचे करणे, हे वाचा बळे वानू मी कवणे, का सूर्याची या अंगा उठणे लागत असे. फार कायच पाहावे, ज्याच्यावर आपली कृपा दृष्टी पडते. आपली म्हणजे आपली तुम्ही गुरु बसलेत ना पुढे, तर गुरूंना म्हणतायत की ज्यावर आपली कृपा दृष्टी पडते, अथवा वरदहस्त मस्तकी ठेवला जातो, तो जीवच खरा, पण तो शिवाच्या योग्यतेचा होतो. कारण हेच वाक्य जर आपण आजकालच्या कॉन्टेक्स्ट मध्ये वाचलं त्याचा अर्थ बदलतो. कारण लोकांनी आता स्वतःलाच आपलं म्हणायला सुरुवात केली. आपलं आज जरा छान झालं म्हणून तसा अर्थ निघू नये. एवढे जियेचे महिमे करणे, ते वाचा बळे वानू मी कवणे. म्हणजे एवढं मोठं ज्यांचं ऐश्वर्य आहे त्यांची पूजा मी माझ्या वाचेने कशी काय करू शकतो? माझी वाचा एवढीशी आणि त्यांचं वर्चस्व एवढं मोठं. तर एवढे ज्या गुरुकृपेचे महात्म्य आहे ते मला वाणीने कसे वर्णन करता येईल? सूर्याला चकचकीत करण्यासाठी त्याला काही उठणं लावलं पाहिजे का, असं माऊली विचारतात. या झाल्या पहिल्या 10 ओव्या. आता जाऊ पुढल्या 10 ओव्यांकडे. तर कशा वाटल्या सगळ्यांना 10 ओव्या? आवडल्या का? एकदम छान. कारण या 10व्या अध्यायाच्या पहिल्या 10 ओव्या पण आहेत. हे सुद्धा त्याचं एक महात्म्य आहे, बरोबर. न्यूमेरिकली स्पीकिंग. तर चला आता पुढल्या 10 ओव्या घेऊयात. केवता कल्पतरुवरी फुलवरा. कोण म्हणेल?
म्हणू का? हा म्हणा. केऊता कल्पतरुवरी फुलवरा, कायसेनी पाहुणेरू क्षीरसागरा, कवणे वासे कापुरा सुवासुदेवो, चंदनाते कायसेनी चर्चावे, अमृताते केऊते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी. तैसे श्री गुरुचे महिमान, आकळिते के असे साधन, हे जाणोनी मिया नमन निवांत केले. जरी प्रज्ञेचे नि अथिलेपणे, श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे, तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल का 15.5 या रजतवणी. तैशी स्तुतीची बोलणी, उगियाची माथा ठेविते चरणी, हेची भले. मग म्हणितले जी स्वामी, भलेनी ममत्वे देखिले तुम्ही, म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयागवटू जाहलो. मागा दूध रे म्हणतलियासाठी, आघविया क्षीराब्धीची करुणी वाटी, उपमन्यू पुढे धुर्जटी ठेविली जैसी, ना तरी वैकुंठ पठिनायके, रुसला ध्रुव कवतिके, बुझाविला देऊनी भातुके ध्रुवपदाचे. तैसी जे ब्रह्मविद्या रावो, सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो, गीता बोवियो गावो ऐसे केले. जे बोलणियाचे राणी हिंडता, नायकी जे फळलिया अक्षराची वार्ता, परिते वाचाची केली कल्पलता विवेकाची. चला उत्तम. मला ही शेवटची ओवी खूप आवडली. उत्तम, खूप सुंदर ओवी आहे 20वी. आपण तिथे पण येऊया हळूहळू, जंप नको करायला. केऊता कल्पतरुवरी फुलवरा, कायसेनी पाहुणेरू क्षीरसागरा, कवणे वासी कापुरा सुवासुदेवो. आता सगळ्या अशक्य गोष्टींचे माऊलींनी एक रांग लावलेली आहे. आता पुढे बघा. चंदनाते कायसेनी चर्चावे, अमृताते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी. तैसे श्री गुरुचे महिमान, आकळिते के ऐसे साधन, के असे साधन, हे जाणोनी मी या नमन निवांत केले. जरी प्रज्ञे, आता बघा इथे माऊलींनी म्हटलं की मी नमन निवांत केले, पण माऊलींना थांबवत नाहीये, अजून बोलतात पुढे बघा. जरी प्रज्ञेचे नि आथिले, पण नमन थांबलेलं नाहीये, नमन सुरू आहे अजूनही. इट वॉज लाईक एन इंटरवल. जरी प्रज्ञेचे नि आथिलेपणे, श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे, तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल का 15.5 या रजत वाणी, तैशी स्तुतींची बोलणी, उगियाची माथा ठेवीचे चरणी, हेची भले. आतापर्यंत हे जे 5 ओव्या आहेत या पूर्ण गुरूंच्या स्तुतीच्या या पुढच्या 5 ओव्या आहेत. म्हणजेच कल्पतरूला फलद्रूप होण्याला मोहर कशाला फुटायला पाहिजे. कल्पतरू असं काम करत नाही, त्याच्या समोर उभं राहायचं, मनामध्ये जी कल्पना येईल ती खरोखर होईल, मग त्याला अशी वाट बघायची गरज नाही. आता हे त्यांनी गुरूंचे कंपॅरिझन का केलं. नॉर्मल जे कुठलं झाड असेल, भले आंब्याचं झाड असो, ते झाड पेरल्यावरती आंबा येईपर्यंत वाट बघावी लागते, जितके काही वेळ लागेल तेवढा. परंतु श्री गुरूंचा आणि त्या कल्पतरूचं तसं नाहीये. तुम्ही त्या झाडासमोर उभे राहिले, विचारलं की लगेच मिळत. तर माझे गुरु पण असेच आहेत कल्पतरू सारखे, मी जे मागेन ते मला ते देऊ शकतात. मग म्हटलं की क्षीरसागराला कशाने पाहुणचार करावा, की ज्यांच्याकडे स्वतःकडे इतकं सगळं दूध आहे की पूर्ण सागर भरलेला आहे त्या दुधाने, त्याला मी कसला पाहुणचार करणार. कोणत्या वासाने कापूर सुगंधी करायचा, तो ऑलरेडी सुगंधीच आहे. म्हणजेच काय की या सगळ्या क्वालिटीज अजून जास्त गुरूंमध्ये आहे. मग त्यांची मी अजून शोभा वाढवू शकत नाही, कारण माझे शब्द कमी पडतील, असं इथे माऊली म्हणताय. मग म्हटलंय चंदनाला कशाची उटी लावायची. मग म्हटलंय की अमृताला चव आणण्यासाठी कशात शिजवावे. जसं दूध जे असतं, त्या दुधाची चव वाढण्यासाठी आपण त्याला अजून उकळतो त्याची बासुंदी बनवतो. पण तसं अमृताची गरज नाही. हे कारण कसं आहे, इन्स्टंटली चांगलंच आहे ते. आकाशावर मांडव घालणे शक्य आहे का. आता हे आकाशावर मांडव घालणं म्हणजे काय, की जेवढं माझ्या गुरूंना माहिती आहे
त्याहून जास्त मला माहिती आहे, म्हणून मी त्यांच्या वर जाऊन त्यांना ढकू शकतो. असं काय झालं, झाकण करण्यासारखं झालं. म्हणून म्हटलं की माझ्या गुरूंचं ज्ञान हे आकाशासारखं अफाट आहे, त्याच्यावरती मांडव करणं शक्य नाही. हे मी एक्सप्लेन करून का सांगतोय, कारण ऑन द सरफेस या सगळ्या ज्या उपमा आहेत या वाटतात बरोबर इम्पॉसिबल आहे, पण त्या उपमांच्या आतली जी माऊलींची स्तुती आहे ती आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणून मी थोडंसं अजून एक्सप्लेन करून सांगतो. त्याप्रमाणे श्री गुरूंच्या महात्म्याचे आकलन करणारे साधन कुठे आहे? कुठेच नाही. हे जाणून मी निमूटपणे त्यांना नमन केले. जर आपल्या बुद्धीच्या बळावर श्री गुरु सामर्थ्य करावे असे जर म्हटलं तर ते करणे म्हणजे मोत्याला चकाकी येण्यासाठी अभ्रकाचे पूट देण्यासारखे होईल. आता हे अभ्रकाचे पूट म्हणजे काय? एक्सटर्नल कव्हरिंग. एखादा आपला एखादी नॉर्मल वस्तू असेल पण त्याला चकचकीत करण्यासाठी ते एक्सटर्नल पूट लावतात, पण ते मोत्याला उदाहरण आहे. हा काजू कतली असते की नाही का, हलवाईच्या दुकानात त्याला वरून ते याचा लेप लावतात. बरोबर बरोबर. वर्क. हा, वर्कचा. बरोबर. माझ्या अगदी तोंडापर्यंत लाडू आला होता, तो लाडू मी गिळला. मला कारण मी काजू कतली खाऊ घातली. हो, धन्यवाद धन्यवाद. मी म्हंटल मी फारच सगळे फूडचे उदाहरणं देतोय, त्यामुळे उगाच आपली भूक तोंडाशी येऊ नये म्हणून मी तिला परत खाली ढकललेलं. पण तुम्ही आता परत काजू कतली आणली बघा. बर, तर मग पुढे कुठे होतं? हा, किंवा उत्तम सोन्याला चांदीचा मुलामा द्यावा, त्याप्रमाणे श्री गुरूंची स्तुती करणे व्यर्थ होईल. म्हणून मी काही न बोलता त्यांच्या चरणी मस्तक ठेवणे हेच चांगले. अशा झाल्या 15 ओव्या. आता पुढचं बघूया. मग म्हणितले जी स्वामी, भलतेनी ममत्वे देखिले तुम्ही, म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयाग वाटू झालो. आता प्रयाग वाटू म्हणजे काय? प्रयागावरील वृक्ष. प्रयाग संगम आहे, इतका पवित्र संगम. त्या प्रयाग संगमामध्ये नेहमीच तिथे पाणी वाहतच असतं, शुद्ध पवित्र पाणी, ज्याचा आस्वाद किंवा ज्यामध्ये डुबकी घेण्यासाठी लोक दुरून दुरून येतात. परंतु तिथलं जे झाड असतं ते झाड अतिशय लकी असतं, बरोबर. कारण त्या झाडाला त्या पवित्र पाण्याचा ऍक्सेस नेहमीच असतो, आणि जेव्हा पूर येतो तेव्हा तर पाणी झाडापर्यंत येतं. म्हणून ते प्रयागावरचं झाड त्यांना का केलंय की कृष्णार्जुन संवाद जो दिव्य सुरू आहे तिथे गुरूंनी माऊलींना उभं केलंय वर्णन करण्यासाठी, म्हणून ते प्रयागावरचं वृक्ष झाले. असं झालं. पूर्वी आता मागा दूध दे म्हणितलयासाठी, आघविया क्षीरब्धीची करुणी वाटी, उपमन्यू पडे धरजू धूर जटी ठेविली जैसी. म्हणजे ही मला वाटतं शिवपुराण मधली कथा आहे की जेव्हा उपमन्यू त्यांना दूध मागतो तेव्हा शंकर त्यांच्या पुढे पूर्ण क्षीरसागर आणून ठेवतात. म्हणजेच काय? हे पूर्ण उदारपणाचं एक उदाहरण झालं. ना तरी वैकुंठ पीठ नायके, रुसला ध्रुव कवतिके, बुजविला देऊनी भातुके ध्रुवपदाचे. म्हणजेच काय की अजून एक कृपेचं उदाहरण काय की वैकुंठाधीश भगवंताने रुसलेल्या ध्रुवाला अढळपणाचा खाऊ देऊन कौतुकाने त्याची समजूत काढली की या मुलांनी मागितलं होतं छोटूस, त्यांना फक्त दूध हवं होतं, कोणाला तरी फक्त छोटस अटेन्शन हवं होतं, पण त्यांना मिळालं काय? अढळ पद त्यांना मिळालं. ते कधीही त्यांचा ढळ होणार नाही त्या आकाशामध्ये. तैसी म्हणजेच काय? आता हे जे 2 एक्झाम्पल बघितले, शंकर उपमन्यू आणि नारायण आणि ध्रुव, तसं श्री गुरु आणि माऊली. तैसी जे ब्रह्मविद्या रावो, सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो, ते भगवद्गीता वोविये गावो ऐसे केले. म्हणजेच काय की त्याप्रमाणे गीता जे की ब्रह्मविद्येचा राजा आहे, सर्व शास्त्रांचे विश्रांती स्थान आहे, ती मी ओवी छंदात प्राकृत भाषेत गावी, असं माझ्या श्री गुरूंनी केलं. म्हणून त्यांना त्यांच्याबद्दल धन्यता सुद्धा वाटते.
जे बोलणियाचे राणी हिंडता, नायकी जे फळलिया अक्षराची वार्ता, परी ते वाचाची केली कल्पता विवेकाची. शब्दरूपी, आता हे थोडं नीट वाचा. शब्दरूपी अरण्यामध्ये पुष्कळ हिंडले, तरीही वाचारूप वृक्षाला विचाररूप फळे आल्याची गोष्ट ऐकिवत नाही. परंतु श्री गुरूंनी ती वाचाच कल्पवृक्ष केली. म्हणजेच काय होतं की जेव्हा आपण समजा भगवद्गीता या एका सब्जेक्ट वरती कमीत कमी 100 पुस्तकं असतील, कमीत कमी तुम्ही ती सगळी पुस्तकं वाचली, त्यामुळे काय होईल, तुम्ही जसं माऊलींनी म्हटलं, तुम्ही शब्दरूपी अरण्यामध्ये खूप सारे तुम्ही हिंडले, परंतु काय होतं की आपल्या वाचारूप वृक्षाला विचार फळ येत नाही. आपल्या वाचेमध्ये आपले विचार आले पाहिजे. आता हे भगवद्गीता म्हणा किंवा कुठलंही म्हणा, किंवा खूप लोक शब्द खूप वाचलेले असतात, परंतु विचार तितके पवित्र होत नाहीत. परंतु माऊलींच्या गुरूंनी काय केलं, माऊलींच्या वाचेला त्यांनी काय केलेलं आहे, कल्पवृक्ष केलेला आहे. तो कल्पवृक्ष म्हणजे काय होईल की जे कोणी माऊलींना येऊन जे काही विचारतील ते माऊली देऊ शकतात त्यांच्या वाचा रूपाने. म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे आलीत. म्हणजेच काय, वाचेचा कल्पवृक्ष होणे म्हणजे आपण कुठलंही उत्तर देऊ शकणे, तेही विचारांसोबत, फक्त शब्दांसोबत नाही. तर हा होता, ही होती 20वी ओवी, ज्यामध्ये खूप छान अर्थ दडलेला आहे. थोडा विचार आपण याच्यात नक्कीच करू शकतो नंतर सुद्धा. आता आपण जाऊयात पुढल्या 10 ओव्यांवरती. कोण म्हणेल, होती देह बुद्धी एकसरी. मी वाचते. हा. होती देह बुद्धी एकसरी, ते आनंद भंडारा केली ओवरी. मग गीतार्थ सागरी जळशयन आज आले. ऐसे एक एक देवांचे करणे, ते अपार बोलो केवी मी जाणे. तरी अनुवादलो धीटपणे, ते उपहासी जोजी. आता आपुलेनी कृपा प्रसादे, या भगवद्गीता ओवी प्रबंधे. पूर्वखंड विनोदे वाखाणिले. प्रथमी अर्जुनाचा विषादू, दुजी बोलला योग विषदू. परी सांख्य बुद्धीसी भेदू दाऊनिया. तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले, तेची चतुर्थी ज्ञानेशी प्रगटिले. पंचमी गभरिले योग तत्व, तेची षष्ठा माझी प्रगट. आसना लागोनी स्पष्ट, जीवात्म भाव एकवट. होती जेणे तैसी जे योग स्थिती, आणि योग भ्रष्टा जे गती. ते आघवीच उपपत्ती सांगितली षष्ठी. तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी. करुणी भजती जे पुरुषोत्तमी, ते बोलले चारी. पाठी सप्त प्रश्नविधी, बोलुनी प्रयाण समय सिद्धी. एवं सकळ वाक्यावधी अष्टमाध्यायी. मग शब्द ब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके. ते तुला महाभारते एके, लक्ष जोडे. पुढची पण ओवी घेऊयात, 31वी. हा. ते आघवाची जे महाभारती, ते लावे कृष्णार्जुन वाचोक्ती. आणि जो अभिप्रावो साते शती, तो एकलाची नवमी. तो एकलाची नवमी. आता काय की एक मिनिट. हा. होती देह बुद्धी एकसरी, ते आनंद भांडारा केली वोवरी. वोवरी म्हणजे काय, खोली. मन गीतार्थ सागरी जळशयन झाले, म्हणजे जलमंदिर. गीतेच्या अर्थामध्ये मन काय झालं, जलशयन झालं. की समजा गीतेचा अर्थ आपल्या सगळ्या ठिकाणी आपल्याला आता भेदून आहे, आणि आपण त्याच्यामध्ये एका मंदिरात बसलेलो आहोत. म्हणजेच आपल्याला उठता बसता त्या गीतेचा अर्थ आपल्या मनामध्ये प्रकट होतो आहे, फिरतो आहे. बरं, पण तुमच्यासोबत हे होतं का असं, तुम्हाला आठवतं का आपल्याला आपण जे जे डिस्कस करतो ते पुढच्या आठवड्यामध्ये? म्हणजे असं नुसतं बसून आठवायचं म्हणून नाही, चालता फिरता सहज इच्छा आहे, आपण वाचलं होतं, असं काहीतरी होतं का? कधी कधी आठवतं. कधी कधी आठवतं, बरोबर, कधी कधी आठवतं. कारण ते तसंच आहे, कारण आपण इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बिझी असतो, परंतु कधी कधी हे मात्र नक्कीच आठवतं. म्हणजेच काय की आपण
छोटस त्या द्वीपापर्यंत पोचतो आहोत. तो आपला द्वीप जितका जितका वाढेल तितक्याच आपल्या अवतीभोवतीचं पूर्ण गीतार्थ फिरू लागेल. ऐसे एक एक देवांचे करणे, म्हणजे कोणाचे? श्रीगुरूंचे करणे. ते अपार बोलो केवी मी जाणे, तरी अनुवादलो धीटपणे. ते उपसाहिजो मी. उपसाहिजो म्हणजे काय? क्षमा मागतो मी त्याची. आता आपुलेनी कृपा प्रसादे, मी या भगवद्गीता ओवी प्रबंधे, पूर्वखंड विनोदे वाखाणिले. आता माझ्या ठिकाणी असलेल्या देहाला, बुद्धीला एकदम आनंद रूपी भांडाराची खोली बनवली. कोणी? माझ्या श्री गुरूंनी. आणि मनाला गीतार्थ रूपी समुद्रात जलमंदिरच बांधून दिले. याप्रमाणे श्री गुरूंची एक एक करणी अगाध असल्याने त्या सामर्थ्याचे मी काय वर्णन करणार. तरी पण धिटाईने मी जे काही बोललो त्याची मला क्षमा असावी. आतापर्यंत आपल्या कृपा प्रसादाने मी श्रीमद भगवद्गीतेचा पूर्वखंड ओवीबद्ध असा आनंदाने वर्णन केला. आतापर्यंत काय होता? पूर्वखंड. आता पुढे काय असेल? उत्तरखंड. उत्तरखंड. बरोबर. आता उत्तरखंड सुरू होतोय. तर आता माऊलींनी आपल्याला एक क्विक समरी दिलेली आहे. इनफॅक्ट हा जो एक समरी आहे, एज्युकेशन सिस्टीम मध्ये ही खूप महत्वाची असते. म्हणून तुम्ही बघाल की जेव्हा एका वर्षाचा कोर्स असतो त्यामध्ये 6 महिन्यानंतर काय होते? युनिट टेस्ट. बरोबर. एक्झाम होते, हाफ सेमिस्टर एक्झाम. त्या हाफ सेमिस्टर एक्झामच्या निमित्ताने मुलं काय करतात? आतापर्यंत जे शिकवलंय ते परत सगळं वाचतात. त्याचप्रमाणे आपलं आता टर्म 1 संपलं आपल्या ऑनलाईन MBA मधलं. आता आपलं टर्म 1-2 सुरू व्हायच्या आधी आपली एक पटकन एक उजळणी म्हणून माऊलींनी आपल्यासाठी सोय करून ठेवली आहे की आपले भक्त वाचतील न वाचतील आपण तिथे सांगून ठेवावं, सगळ्यांनी हे घेऊन पुढे चला, रिव्हिजन करणं आवश्यक आहे. तर प्रथमी अर्जुनाचा विषादू म्हणजेच काय की पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितलं होतं? अर्जुन विषाद योग, की अर्जुनाने सांगितलं की मी लढणार नाही. आणि मग पहिल्या अध्यायाच्या शेवटी तो नुसता खाली बसतो, त्याचा धनुष्य खाली ठेवतो आणि खूप ग्लान मुखाने तो तिथे बसलेला असतो. मग म्हटलं दुजी बोलिला योगू विषदू, परी सांख्य बुद्धीसी भेदू दाऊन या. म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग आणि बुद्धियोग यांचा भेद दाखवून ज्ञानयोगाचे स्पष्ट वर्णन केले. आपण तुम्हाला आठवत असेल तर आपण दुसऱ्या अध्यायामध्ये खूप वेळ विचार केला होता. आपला दुसरा अध्याय खूप वेळ चालला होता, मोठा पण आहे तो अध्याय आणि सगळ्यात किचकट सुद्धा आहे. कारण त्या दुसऱ्या अध्यायामध्ये पूर्ण भगवद्गीता आली. माऊली जे आपल्या भगवंत जे जे सांगणार आहेत ते सगळं काही तिथे आलेलं आहे सूत्र रूपाने. ते आता फक्त त्याचं फक्त एक्सपॅन्शन होणार आहे पुढे पुढे. मग पुढचं बघा, तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले, तेची चतुर्थी ज्ञानेशी प्रगटिले, पंचमी गवरिले योग तत्व. म्हणजे तिसऱ्या अध्यायामध्ये फक्त कर्माची प्रशंसा करून चौथ्या अध्यायात तोच कर्मयोग ज्ञानासह सांगितला. म्हणजे कर्मयोग सांगितला, मग ज्ञानयोग सांगितला. मग 5व्या अध्यायामध्ये काय सांगितलं? योग तत्व. योग कसा असतो, की आपण योगासाठी काय करायला पाहिजे? आठवतं? आसन धरायचं, पद्मासन करायचंय, वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी आपल्याला शिकवलं होतं कसं करायचं. मग तेच योग तत्व 6व्या अध्यायामध्ये आसनापासून आरंभ करून जीव परमात्म्याची एकता स्पष्टपणे प्राप्त होईपर्यंत सांगितलं. या 6व्या अध्यायामध्ये आपण कुंडलिनीचा अभ्यास केला होता, की आपली कुंडलिनी जी असते, आपण जेव्हा योग अभ्यास करायला लागतो त्यावेळी ती योगाची जी ऊर्जा असते ती त्या कुंडलिनीला जाऊन धक्के मारते, धक्के, आणि त्यांनी ती कुंडलिनी जागृत होते. आणि मग आपले सगळे जे काही आपल्या शरीरामध्ये असणारे सत्व असतात, जे काही इम्प्युरिटी असतात, त्या सगळ्यांना ती खाते आणि मग ती शांत होते. आणि ज्यावेळी ती शांत होते मग आपल्याला परत बोट येतात, त्या परत नख येतात, परत नवीन दात येतात, नवीन केस येतात, नवीन लाईफ सुरू होतं. असं पूर्ण उदाहरण, ते पूर्ण डिस्क्रिप्शन त्या अध्यायात माऊलींनी खूप सुंदररित्या केलेलं होतं. मग
तसेच योग स्थिती आणि योग भ्रष्ट पुरुषाला प्राप्त होणारी गती या सर्वांचे प्रतिपादन 6व्या अध्यायात केले. त्यानंतर 7व्या अध्यायामध्ये आरंभीच प्रकृतीचा निराश करून भगवंतांचे भजन 4 प्रकारचे भक्त कसे करतात हे सुद्धा सांगितले. हे कुठे सांगितलं होतं? 7व्या अध्यायामध्ये. नंतर 7 प्रश्नांचे स्पष्टीकरण करून मृत्यू समयी काळाच्या अनुरोधाने कोणती स्थिती प्राप्त होते इत्यादी 8व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत सांगितलं. आठवतं की ज्या व्यक्तीचं मरताना शेवटचं थॉट भगवंत असतील त्यांचं काय होतं? मग अर्जुन म्हणतो माझं नाही झालं तर पुढे काय होईल? आपल्याला हे सगळं आपल्याला माऊलींनी शिकवलं होतं. मग संपूर्ण वेदांमध्ये जेवढा म्हणून अभिप्राय आहे तो 1,00,000 श्लोक जेवढ्यामध्ये आहे त्या पूर्ण वेदांमधले 1,00,000 श्लोक अशा महाभारतामध्ये आपण आला आहे. त्या महाभारतात आलेला पूर्ण अभिप्राय भगवान व अर्जुन यांच्या संवाद रूपी गीतेच्या 700 श्लोकात आलेला आहे. आणि त्या 700 श्लोकांचा, आता बघा हे महत्वाचं आहे, त्या 700 श्लोकांचा अभिप्राय एका 9व्या अध्यायात आलेला आहे. म्हणून तो 9वा अध्याय काय होता? राजविद्या राजगुह्य योग होता. म्हणून त्या 700 श्लोकांचा पूर्ण अभिप्राय त्या 9व्या योगामध्ये आहे. आता आपण त्याच्या ओव्या वाचूयात. तैसी जे योग स्थिती आणि योग भ्रष्टा जे गती ते आघवीची उपपत्ती सांगितली षष्ठी म्हणजे 6वा. तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी करुणी भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारही. ते बोलिले चारही म्हणजे 4ही प्रकारचे भक्त. पाठी सप्त प्रश्न विधी. आता हे सप्त प्रश्न विधी म्हणजे काय? की अर्जुनाने भगवंताला जे 7 प्रश्न विचारले. तुम्ही बघाल की तुम्ही जेव्हा भगवद्गीतेवरती वेगवेगळी पुस्तकं वाचाल तिथे सगळ्या लोकांनी तो जो मोमेंट होता जेव्हा अर्जुनाने कृष्णांना ते 7 प्रश्न विचारले त्यावेळी असं वाटतंय की त्याने सब्जेक्टच चेंज केला. अर्जुनाने भगवंतांचे विचार व्यवस्थित बोलणं सुरू होतं तेवढ्यात त्यांनी हा प्रश्न विचारला. मग त्या 7 प्रश्नांची उत्तर देता देता त्यांनी खूप काही सांगितलं आणि मग ते म्हणाले नाव दॅट आय हॅव आन्सर्ड दॅट क्वेश्चन लेट मी गो बॅक टू माय ओरिजिनल थॉट. मग त्यांनी परत सांगायला सुरुवात केली. म्हणून पाठी सप्त प्रश्न विधी बोलोनी प्रयाण समय सिद्धी एवं सकळ वाक्यावधी अष्टमाध्यायी. मग हे कुठे होतं? पूर्ण 8व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत होतं. आता 30वी आणि 31वी ओवी ही डिस्क्रिप्टिव्ह ओवी आहे 9व्या अध्यायासाठी. मग शब्द ब्रह्मी असंख्यांके. आता शब्द ब्रह्म हा शब्द आपल्याला आला होता पहिल्या अध्यायामध्ये. जेथ शब्द ब्रह्म अशेष तेथ वर्ण सुवेश. आठवतं? तर तो शब्द ब्रह्म म्हणजेच काय? तो म्हणजे वेद. मग शब्द ब्रह्मी असंख्यांके जे तुला काही अभिप्राय पिके. या पूर्ण वेदांमधला जो काही अभिप्राय आहे ते तुला महाभारते एके लक्षे जोडे. इथे 1,00,000 श्लोकांमध्ये हा सगळा अभिप्राय आला. ती ये आघवाची जे महाभारती ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती आणि जो अभिप्रावो सातेशती तो एकलाची नवमी. आणि त्या 700 श्लोकांमध्ये जो अभिप्राय आहे तो एकट्या 9व्या अध्यायामध्ये आला. अशा झाल्या आपल्या 31 ओव्या. आता आपण जाऊया पुढे. आता आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. मला फक्त 1 मिनिट दे, मी जरा पाणी पिऊन येतो, मग आपण कंटिन्यू करू. आंबेकरांचं किचन. रुकावट के लिए खेद है. बर, आता पुढच्या 10 ओव्या कोण म्हणणार? म्हणून नवमीची अभिप्राय. मी म्हणतो. हा म्हणा.
म्हणून नवमीची अभिप्राया सहसा मुद्रा लावावया, बिहाला मगमी वाया गर्व का करू. अहो गुळा साखरे मालयाचे, हे बांधे तरी एकची रसाचे, परी स्वाद गोडीचे आन आन जैसे. एक जाणोनिया बोलती, एक ठाये ठाव जाणविती, एक जाणो जाता हरपती, जाणते गुणेशी. हे ऐसे अध्याय गीतेचे, परी अनिर्वाच्यपण नवमाचे, तो अनुवादुला हे तुमचे सामर्थ्य प्रभू. अहो एकाची शाटी तपिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली, की पाशाने उतरली समुद्री कटके. एकी आकाशी सूर्याते धरिले, एकी चुडीची सागराते भरिले, तैसे मज मुकया करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही. परी हे असो येथैसे, राम रावण झुंजिनले कैसे, राम रावण जैसे मिनले समरी. तैसे नवमी कृष्णाचे बोलणे, ते नवमीचे याची ऐसे मी म्हणे. या निवाडा तत्वज्ञ जाणे, जया गीतार्थ हाती. एवं नवही अध्याय पहिले, मिया मती सारखे वाखाणिले. आता उत्तराखंड उवाइले, ग्रंथाचे ऐका. अजून एक घ्या पुढची ओवी. येथ विभूती प्रतिविभूती, प्रस्तुत अर्जुना सांगिजती, ते विदग्धा रसवृत्ती मणिपैल कथा. वा वा, उत्तम. आता बघा इथे विदग्धा शब्द परत आला मगाशीचा आपला, बरोबर. चला तर आता 9व्या अध्यायाचं महात्म्य अजून सुरू आहे पुढे. म्हणून नवमीची या अभिप्राया. आता हा अभिप्राय म्हणजेच काय, मगाशी जे सांगितलं आधीच्या 2 ओव्यांमध्ये, पूर्ण वेदांचा अभिप्राय महाभारतामध्ये, महाभारताचा अभिप्राय गीतेच्या 700 श्लोकांमध्ये, आणि 700 श्लोकांचा अभिप्राय या 9व्या अध्यायामध्ये. म्हणून नवमीची या अभिप्राया सहसा मुद्रा लावावया. मुद्रा म्हणजे काय, लेखन सीमेचा शिक्का देणाऱ्या, म्हणजे स्टॅम्प, अप्रूव्ड स्टॅम्प. सहसा मुद्रा लावावया, बिहाला मगमी वाया गर्व का धरू. म्हणजेच काय की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून 9व्या अध्यायाचा अभिप्राय पूर्ण झाला असा दाखवणारा लेखन सीमेचा शिक्का, त्यावर एकदम देण्याला भ्यालेला जो मी, तो 9व्या अध्यायाचा संपूर्ण अभिप्राय सांगितला असा व्यर्थ अभिमान कशा करता मी धरू. माऊली म्हणतात की मी तुम्हाला सांगितलं तसंही 9 अध्यायाचा अर्थ 9व्या अध्यायाचा, पण त्याचा मी गर्व ठेवू शकत नाही. त्यावरती मी असा कम्प्लिटेड ये असं म्हणू शकत नाही, कारण ते पूर्ण होणं अशक्य आहे, तो अगम्य आहे, असं माऊलींचं इथे म्हणणं आहे. अहो गुळासारखे मालयाचे, हे बांधे तरी एकाची रसाचे, परी स्वाद गोडियेचे आन आन जैसे. एक जाणोनिया बोलती, एक ठाये ठावो जाणविती, एक जाणो जाता हरपती, जाणते गुणेशी. आता या सगळ्या श्लोकांचं वर्णन आहे. अहो गुळ, साखर आणि राब यांचे आकार जरी एकाच रसाचे झाले आहेत, तरीही त्यांच्यामध्ये जे गोडीचे स्वाद जसे निरनिराळे आहेत, तसे अन्य अध्याय, बघा अन्य अध्याय एकाच गीतेचे ब्रह्मतत्व प्रतिपादन केलेले आहेत, तरी हा 9वा तरी अध्याय ब्रह्म जाणून प्रतिपादन करतात. म्हणजेच काय की सिद्ध अवस्थेचे वर्णन करतात, व काही ब्रह्म जाणावयाला गेलेले असता जाणण्याच्या धर्मासह जाणणारा हरपून जातो, असे एकापेक्षा एक सरस असे गीतेचे अध्याय आहेत तर खरं, पण 9व्या अध्यायाचे वर्णन शब्दाने करता येणार नाही. पण हे प्रभू, तो मी वर्णन केला, हे सामर्थ्य आपलेच आहे. आता हे पण कसं इम्पॉसिबल आहे, त्याचे पुढे काही उदाहरणं बघा. एकाच्या म्हणजे वसिष्ठ ऋषींच्या काठीने सूर्याप्रमाणे प्रकाश केला. एकाने म्हणजे कोणी विश्वामित्रांनी
या जगाहून वेगळे जगच निर्माण केले. एका नल वानराने दगड पाण्यावर टाकून सेतू बांधून वानर सैन्य पार उतरविले. एका मारुतीने जन्मतःच आकाशात उड्डाण करून सूर्याला फळ म्हणून धरले. आणि एका अगस्ती ऋषीने एका चुळीमध्ये पूर्ण समुद्र प्राशन केला. त्याप्रमाणे माझ्यासारख्या मुक्याकडून अनिर्वाच्य असा 9वा अध्याय तुम्ही वदवला. वाह 5 उदाहरणं देऊन त्यांनी सांगितलं हे किती मुश्किल होतं, पण तुम्ही माझ्याकडनं करून घेतलं. पण हे राहू दे, अजून पुढे बघा. राम रावणाचे युद्ध कसे, त्याला उपमा जशी राम रावण युद्धाचीच, त्याप्रमाणे 9वा अध्याय कसा म्हणाल तर त्याला उपमा ही 9व्या अध्यायाचीच, त्याला दुसरी उपमा नाही. हे बोलणे कोणाला पटेल? आता हे बोलणं तर खरं आहे, पण हे पटेल कोणाला? त्याला गीतेच्या अर्थाचे यथार्थ ज्ञान आहे अशा तत्वज्ञानी व्यक्तीलाच हे कळेल किंवा समजेल किंवा पटेल, असं सुद्धा माऊली म्हणतात. याप्रमाणे 9वा अध्याय मी यथामती वर्णन केला. आता येथून उत्तरखंडाला प्रारंभ झाला आहे. ऐका. या 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाला मुख्य आणि गौण अशा 2 प्रकारच्या विभूती सांगितलेल्या आहेत आणि ती कथा चातुर्याने आणि रसयुक्त वर्णनाने सांगितली जाईल. तर आता या सगळ्या विभूती ज्या आहेत, आता आपण त्या विभूतींकडे हळूहळू वळणार आहोत. पण त्याआधी ज्या ओव्या आहेत आपण त्या ओव्या आधी बघूयात, मग आपण तिथे जाऊ पुढे. एक जाणोनिया बोलती, एक ठाये ठावो जाणविती. आता हे एक एक म्हणजे काय? हे सगळे गीतेचे अध्याय. एक अध्याय असा, एक अध्याय तसा तसा. एक जाणोनिया बोलती, एक ठाये ठावो जाणविती, एक जाणो जाता हरपती जाणते गुणेशी. हे ऐसे अध्याय गीतेचे, पण परी परी अनिर्वाच्य पण नवमाचे, 9व्या अध्यायाचे. तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू. अहो एकाची शाटी तपिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली, एकी पाषाणी वाहुनी उतरली समुद्री कटके, एकी आकाशी सूर्याते धरिले, एकी चुळीची सागरात ते भरिले, तैसे एका मुकया करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही. परी हे असो एथ ऐसे राम रावण झुंजिनले जैसे, कैसे राम रावण जैसे मीनले समरी, तैसे नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमी चियाची ऐसे मी म्हणे, या निवाडा तत्वज्ञ जाणे जया गीतार्थो हाती. एवं 9ही अध्याय पहिले मी या मती सारिखे वाखाणिले. आता उत्तरखंड उवाइले ग्रंथाचे ऐका. जेथ विभूती आणि प्रतिविभूती, प्रतिविभूती म्हणजे काय? गौण विभूती, एक मुख्य एक गौण. तर विभूती आणि प्रतिविभूती प्रस्तुत अर्जुना सांगिजेती, ते विदग्धा विग्धदा, आता बरोबर जमलं, विग्धदा विग्धदा, द आहे ना, द वर आघात द्यायचा, गचा दबधा, दब म्हणायचं. VIDAGDH बरोबर. VIDAG बरोबर. विदग्धा बरोबर. द नाहीये, ध नाहीये, द आहे तो. द ओके. द विदग्धा कळलं. ओके ओके. विदग्धा रसवृत्ती म्हणिपेल कथा, म्हणिपैल कथा. तर ही होती 41वी ओवी. आता बघा की मेन जे श्लोक सुरू होणार आहेत, श्लोकाची पहिली ओवी आहे 50 क्रमांकाची, आणि या पूर्ण अध्यायामध्ये टोटल ओव्या किती आहेत तर 335 ओव्या आहेत. तर 335 ओव्यांपैकी 50 ओव्या ओपनिंगचं सगळं डिस्क्रिप्शन मध्ये आहे, बरोबर. आणि ज्या उरलेल्या सगळ्या ओव्या आहेत त्या सगळ्या ओव्यांमध्ये सगळे श्लोक आहेत. तर आता आपण जेव्हा पुढच्या सेशनला भेटू त्यावेळी आपण त्या सगळ्या ज्या विभूती आहेत त्या विभूतींचा अर्थ काय, त्याचं महत्व काय, आणि आधी भगवंतानी
अर्जुनाला सांगितलेल्या आहेत बरं का काही काही विभूती, त्या आणि पुढच्या हे सगळं काही आपण एकत्र करून बघू, पण ते कधी पुढल्या सेशन मध्ये. आता आपण काय म्हणूयात, विश्वात्मके तो शोधिद्यावे खळांची व्यंकटी सांडो तया कर्मे वाडो परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो तुझे वांचे प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत मंडळी भेट चिंतामणीचे गाव बोलते अर्णव चंद्रमेधे अलांछन मार्तंड जेता बहीन ते सर्वाही सदा सज्जन होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुषे अखंडित आणि भजीविये विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हाईल दान पसावो येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला येणे बरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पंढरीनाथ भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. श्री कृष्णार्पण. उत्तम, फारच छान झालं, फारच छान. तेच म्हटलं, मी तर उत्तमच सांगितलं. हो उत्तमच. खरंच धन्यवाद. पहिल्या ज्या 5 ओव्या सांगितल्या त्यांनी, तर त्या म्हणायच्या कशा ते पण सांगितलेलं आहे, म्हणजे ज्या मणक्यांच्या विकाराला उपयुक्त आहे ते. नक्की नक्की सांगा की. तर आधी म्हणजे श्वास घ्यावा लागतो पूर्ण, तेव्हा पहिले 3 भाग म्हणायचे आणि चौथा भागा नंतर दुसऱ्या ह्याच्यात म्हणायचा. मी म्हणून दाखवतो. नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसारतम सूर्या अपरिमिता परमवीर्या तरुणतर तुर्या लालन लीला. नमो जगदखिल पालना मंगळमणि निधाना सज्जन नवचंदना आराध्य लिंगा. नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा. नमो सुभाव भजन भाजना भवे भकुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. वा वा वा, छान. तुम्ही काय म्हणजे श्वासाचं काय म्हणलं, तुम्ही श्वासाचं काय म्हणाल? पूर्ण श्वास घेतल्याशिवाय ते पहिले 3 आपण एकदमच म्हणू शकत नाही.
जे पहिले 3 जे बागेत ते सलग म्हणायचे आणि अच्छा. चौथा बाग येतो असं म्हणतो, ते श्वासात बसत नाही नाहीतर आपल्या. आलं आलं त्याच्यामुळे लक्षात. एकदम त्याला ते शांतपणे. स्पॉन्डिलायटिस पण आहे का? स्पॉन्डिलायटिस साठी पण आहे का ते पोळे? हो, तेच हो ना, मणक्याचे सगळे आजार. सर्व हो का? आजार म्हणजे स्पॉन्डिलायटिस आलंच. अच्छा. आणि हे खूप लोकांनी सांगितलंय की या पहिल्या 5 उभ्या खूप इफेक्टिव्ह आहेत म्हणून. हाडांचे आजार, गुडघे दुखणे, मणक्याचे आजार सगळ्यांसाठी. बर, ओके. तुम्ही म्हणला की तुम्ही उद्या म्हणा सकाळी, पण म्हणजे ते या पद्धतीनं म्हणले म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. हो आधी वाचावे लागतात ते शब्द, आपल्या याच्यामध्ये व्यवस्थित बसवावे लागतात हो तालामध्ये, बसायला लागतात. आणि मग ते म्हणता येतात. ते तसे म्हणणं अवघड जातं ते म्हणजे. बरोबर आहे. छान छान चल, सांगितलं तुम्ही वसुदेवजी. उत्तम, मस्त. खूप छान. आणि आपण सगळ्यांनी हे म्हणताना आपल्या माऊलींना आठवण करायचे. हो बर, अर्थात. माऊलींनी त्यांच्या गुरूंचं वर्णन करताना या उभ्या म्हटल्या, त्याप्रमाणे आपण आपल्या गुरूंचं वर्णन करताना माऊलींना आठवण सगळं म्हणायचं, म्हणजे आपली पण भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. Yes. अगदी बरोबर अगदी बरोबर. चालेल. चला, हा जो 9वा अध्याय जो आहे त्याच्यावर खूप सांगितलं जातं, म्हणजे कारण 9वा अध्याय वारकरी संप्रदायामध्ये जसं विष्णू सहस्त्रनाम, हो, हरिपाठ आणि 9वा अध्याय, संवाद. हा 9वा अध्याय नेहमीच म्हणला जातो हा. हो तर त्याला महत्व आहे म्हणजे चांगल्यापैकी. बर. खरंय. आणि असं अजून कसं आहे माहितीये का, आपल्या सगळ्यांचं आता हे पहिलं वाचन सुरू आहे. हो. अर्थसकट हळूहळू एक एक स्टेप घेत 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 जेव्हा आपण 18 अध्याय पूर्ण करू आणि तुम्ही जेव्हा परत पहिलेपासून अभ्यास करायला सुरुवात कराल, तेव्हा तुम्हाला वाचताना हे सगळं आठवेल की आपण काय काय बोललो होतो याबद्दल. हो. आणि जेव्हा तिसऱ्यांदा वाचाल तेव्हा अजून डीप होईल, मग ते इमोशन पर्यंत जातं. म्हणून ते आपण जसं चंदन उगाळतो त्यासारखं आहे. ज्ञानेश्वरी उगाळायची आहे फक्त आपल्याला, आणि हे उपमा काही चांगली पटकन दिली, होणार नाही. उपमा चांगली दिली चंदनाची. हो. नाही पण खरंच. पण गोष्ट काय आहे की चंदन उगाळताना ते एकदा फिरवून होत नाही, ते 2-3दा असं फिरवावं लागतं तरच निघतं. तरच ते. म्हणून एकदा ज्ञानेश्वरी वाचली आणि मग आता मी ज्ञानेश्वरी वाचली म्हणून मग तिला बंद नाही करायचंय, त्याला आपण हळूहळू वाचन सुरू ठेवायचंय. त्याच्यामुळे हळूहळू कळायला लागतं माऊली. आता कसं आहे की जेव्हा आपण त्यांचा ग्रंथ वाचतो तेव्हा तो आपल्या आतमध्ये घुसणं ही आता माऊलींची जिम्मेदारी होते. ते आपण त्यांच्यावर सोपवायची, आपण आपलं काम करत राहायचं. हो, ठीक आहे, चला आता आपण भेटूयात गुरुवारी आणि आपण ही Yes. चर्चा पुढे ठेवूयात. हो विभूती हो, विभूती. चालेल. नक्कीच. चला, ओके, बाय बाय, ओके. गुड नाईट, टेक बाय केअर. बाय. बाय हो. बाय.